वाहणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी पार करता करता होणाऱ्या क्लेशांना यशाची किनार असते. त्यातून आत्मविश्वासाची धार परसते, दिशा सापडते. घटनांची उजळणी अनुभूती देते. ऐकूया CL अर्थातच चारुदत्त लक्ष्मण कुलकर्णी यांच्या अनुभूती या पुस्तकाचं अभिवाचन. माझा प्रत्येक व्यवसाय योगायोग आहे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. योगायोग असला तरी आयतं जागेवर काहीच मिळत नसतं. कधी जागेवर मिळालंच तर ते संचिताचं फळ असतं, असा माझ्या अनुभवातून आलेला विश्वास आहे. याचा अध्यात्म आणि पुनर्जन्माशी संबंध लावत नाही आहे मी. जेव्हा ऑर्डर आणण्यासाठी जाहिरात करत फिरावं लागत नाही, तेव्हा ते तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचं, उत्तम काम करण्याच्या ध्यासाचं, व्यावसायिक शिस्तीचं, स्वतः दिलेला शब्द पाळण्याचं, घेतलेल्या मूल्याला योग्य मोबदला दिल्याचं संचित असतं. ते याच्या उलटही असू शकतं, ज्याचे परिणाम विपरीत होतात. किर्लोस्कर कंपनीत नोकरी करताना जर्मन ट्रॅक्टरचं पूर्ण भारतीयकरण झाल्यावर माझी व्हेंडर डेव्हलपमेंटमधून परचेस डिपार्टमेंटला नियुक्ती झाली. सर्वच पार्ट्सची मूळ डेव्हलपमेंट हाताखालून गेल्याने त्यांच्या निर्मितीच्या आणि हव्या नकोच्या गरजा तोंडपाठ होत्या. शिवाय प्रत्येक पार्ट हा प्रथम तयार केल्यानंतर त्याचं लाईफ आणि ॲब्यूज टेस्टिंग डोळ्यासमोर झालेलं आणि म्हणून नसानसात भिनलेलं. त्यामुळे इन्स्पेक्शनपेक्षा क्वालिटी कंट्रोलवर साहजिकच भर. ओघानं मान, सन्मान, आदर, अधिकार आपोआप आला. त्यात चुकीला चूकच म्हणण्याच्या वृत्तीमुळे सहकाऱ्यांचा विश्वास पण जपला गेला होता. बऱ्याचदा एखादा पार्ट रिजेक्ट करण्यापूर्वी संबंधित माझ्याकडून सल्ला घेत. एकदा MDंकडे तातडीची मीटिंग बोलवली. मार्केटिंग डिपार्टमेंटला हायड्रोलिक गरम होण्याचा आणि प्रेशर ड्रॉपच्या चौफेर तक्रारी येत होत्या. सर्व्हिस डिपार्टमेंटने प्रयोगांती असा निष्कर्ष काढला होता की तो मुख्य प्रेशर लिमिटिंग व्हॉल्वचा दोष आहे. दोष तोच होता. भारतीय बनावटीचा व्हॉल्वलाच असा प्रॉब्लेम यायचा. तो बदलून नवा मूळ जर्मन व्हॉल्व लावला की सारं स्थिरस्थावर व्हायचं. मुद्दा कळीचा होता. भारतीय बनावटीचे व्हॉल्व्स नव्याने वापरायला सुरुवात झाली होती. मीटिंगमध्ये फेल झालेले सर्व व्हॉल्व्स समोर ठेवले गेले. बनवणाऱ्याचं नेमकं कुठे चुकलं होतं हे माझ्या लगेच लक्षात आलं. माझ्यावर बेतलेले सर्व वागबाण मी शांतपणे झेलले. सरतेशेवटी व्हॉल्वची नैतिक जबाबदारी मान्य करून नव्या निर्दोष व्हॉल्वच्या उत्पादनाची हमी दिली आणि मीटिंग संपली. बनवायला अतिशय अवघड असणारा हा पार्ट महागडा होता. प्रक्रिया वेळखाऊ होती आणि बरीचशी परावलंबी पण. सर्व माल जसाच्या तसा घेऊन त्याचे संपूर्ण पैसे देणं योग्य नव्हतंच. त्याचा एकही पैसा पार्टीला न देणं हेही अन्यायकारक होतं, कारण हा रिसर्च आणि डेव्हलपमेंटचा प्रकार होता. गरज, उपलब्धी आणि क्षमता यांचा त्रिवेणी संगम साधणं ही एक सर्कस होती. त्यासाठी इंजिनिअरिंगचं कसब पणाला लागणार होतं. जबाबदारी, आत्मशक्ती आणि सारासार यांचा समन्वय परीक्षा घेणारा होता. हा कंपनीचा सामूहिक तसा वैयक्तिक स्वतःच्या अस्मितेचा कस होता. कुठली गोष्ट केव्हा, कशी, किती कामास येईल हे सांगता येत नाही, पण ती वाया कधीच जात नाही याचा प्रत्यय मला इथे आला. कॉलेजमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंगसाठी दापोडीच्या ST सेंट्रल वर्कशॉपमध्ये मी 6 महिने होतो. माझा विषय टायर मेंटेनन्स आणि टायर रिमोल्डिंग हा होता. त्यावेळेसच्या माझ्या सर्व विभागामधला वावर आजच्या समस्येचा मार्ग मला सुचवून गेला. तिथे डिझेल इंजेक्शन पंप खराब झाल्यावर त्यातले प्लंजर आणि एलिमेंट ह्यांच्या कमी जास्त घसाऱ्यानुसार पुन्हा नव्या जोड्या लावल्या जात असत. त्यामुळे स्पेअर पार्ट्सच्या खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होत असे. आजच्या रिजेक्शनमधून वानगी दाखल अशा जोड्या लावून म्हणजे सिलेक्टेड असेंब्ली करून ती शक्यता मी पडताळून पाहिली. तात्पुरतं का होईना त्यात यश मिळालं होतं.
ही प्रक्रिया कायमस्वरूपी स्वीकारण्यायोग्य नव्हती, तरीही उत्पादकाला दिलासा देणारी नक्कीच होती. पुस्तकी ज्ञानाला वास्तविकतेची जोड मिळाली होती. उपयोजिकतेचं सूत्र गवसलं होतं. दूर कुठेतरी बिंदू इतका का होईना एक झरोका दृष्टीपथात आला होता. मी सप्लायरला फोन करून बोलावून घेतलं. सर्व परिस्थिती तांत्रिक व्यावहारिक मुद्द्यांसह समजावून दिली. सर्व 1000 पार्टमधून होतील तितक्या सिलेक्टिव्ह असेंब्लीज करणे आणि उरलेल्यांपैकी योग्य पार्ट निवडून त्याला अनुरूप दुसरा भाग नव्याने तयार करून देण्याचा पर्याय सुचवून झाला. उत्पादक कंपनीचे मालक अतिशय ज्येष्ठ, अनुभवी आणि आदरणीय होते. त्यांच्यापुढे मी खरं म्हणजे नवे पिल्लू होतो. मी सांगत असताना त्यांच्या नजरेत कौतुक होतं, पण चूक मान्य करण्याची मानसिकता नव्हती. त्यांनी मुत्सद्दीपणाने मला एक स्वाभाविक प्रश्न विचारला. तुम्ही परचेसला आहात की क्वालिटी कंट्रोलला? मी म्हणालो, काय फरक आहे त्यात, कुठेही असलो तरी. ते म्हणाले, नाही, ज्याचं काम त्यानं करावं. मी म्हणालो, तेच तर मी करतोय ना. ही वस्तू अशा परिस्थितीत कधीही चालणार नाही हे जगातला कुठलाही इंजिनियर सांगेल. त्यावर थोडीशी यशस्वी माघार घेत ते म्हणाले, मी काय म्हणतोय हे समजायला तुम्ही अजून जरा लहान आहात. सप्लायर आणि परचेसरचे संबंध कसे असावेत याची तुम्हाला अजून पुरेशी समज नाही आहे. खरं तर मला त्यांचा रोख समजला होता, पण ते मला थेट त्यांच्या तोंडून स्पष्टपणे ऐकायचं होतं. म्हणून मी म्हणालो, शक्य आहे, मी लहान आहेच. आपण माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. आपण काय तो योग्य मार्ग सुचवा, मी त्याचं अनुकरण करेन. आता मात्र ते सावध झाले आणि वेळ आली की सांगेन असं म्हणून शांतपणे त्रागा न करता परत गेले. दुसऱ्या दिवशी व्हॉल्वचे टेस्टिंग आणि सॉर्टिंग करण्यासाठी त्यांनी माणूस पाठवला. माझ्या मार्गदर्शनाखाली क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये त्याने कामही सुरू केलं. पुढच्या काही दिवसात कंपनीत उलथापालथ झाली आणि अनपेक्षितपणे एका रात्रीतून सिनियर इंजिनियर असलेला मी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर ग्रेड ए झालो. आता माझे बॉस थेट कंपनीचे MD होते. माझ्यासहित सर्वच बधीर झाले होते. नियतीने अचानकपणे पुढच्या सर्वसाधारण कारकिर्दीची अनेक पानं एका क्षणात उलटून टाकली होती. माझा पगार एका रात्रीतून तिप्पट झाला होता. दुसऱ्या दिवशी आधीच्या क्वालिटी कंट्रोल मॅनेजरचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी MDंच्या शेजारी मी जरा संकोचूनच बसलो होतो. इतरांसाठी माझं तिथलं अस्तित्व म्हणजे एक कुतूहल होतं. आधीच्या मॅनेजरला शुभेच्छा देताना माझं अभिनंदन करण्यात आलं. त्यावेळी सर्वजण अक्षरशः स्तंभित झाले. काहींचे चेहरे पडले, काहींचे उल्हासित झाले, काही स्तब्ध, कुंठित राहिले. क्वालिटी कंट्रोल मॅनेजरच्या खुर्चीत आरूढ होताना सकाळी टेबलावर पहिली अभिनंदनाची तार होती ती त्या ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय, सुसंस्कृत व्हॉल्व उत्पादकाची. त्यांच्या माणसाने ही घटना त्यांना त्वरित कळवलेली होती. तारेपाठोपाठ त्यांचा माणूसही माझं अभिनंदन करून गेला आणि सर, मुद्दाम तुम्हाला भेटायला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते आले. त्यांनी माझे दोन्हीही हात हातात घेऊन मनापासून अभिनंदन केलं. मी म्हटलं, मला माहीत नाही की ह्या खुर्चीसाठी तरी मी योग्य आहे किंवा नाही. त्यांनी प्रांजळपणे सांगितलं, तुम्ही आणि फक्त तुम्हीच ह्या स्थानी योग्य आहात. कालच्या माझ्या बोलण्याचा हेतू शुद्ध नव्हता, पण तुम्ही मला तुमच्या वडिलांची प्रतिष्ठा दिलीत आणि माझ्या अनैतिकतेला लगाम घातलात. मात्र याबद्दल मी तुम्हाला वडील म्हणून काही देऊ इच्छितो, ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. मी म्हणालो, हे वचन मी त्याच दिवशी तुम्हाला दिलं आहे. त्याच्याशी मी बांधील आहे आणि योग्य वेळ आली की तुम्ही ते मला सांगणार आहात. या वडील मुलाच्या वार्तालापात दोघांचंही व्यावसायिक बंधन गळून पडलं होतं. या प्रसंगानंतर 3-1 वर्षांनी ते काही मंडळींना घेऊन माझ्या केबिनमध्ये आले. नव्या डिपार्टमेंटची जबाबदारी पेलण्यात मी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालो होतो. माझे सहकारी आत्मसन्मानाने आणि आत्मविश्वासाने आपलं काम चोख करत होते. कामाचा दर्जा काम करतानाच राखायचा असतो, तो वरून तपासता येत नसतो, या जाणीवेने सर्वच काम करत होते.
एक उत्साहवर्धक वातावरण रुळलं होतं. परचेस, प्रोडक्शन आणि क्वालिटी कंट्रोल यांच्यातले वाद निवळले होते. इकडच्या तिकडच्या चौकशा, चहापाणी झाल्यावर त्यांनी मला माझ्या वचनाची आठवण करून दिली. त्यांच्या सोबतचे लोक एका नामांकित कार बॅटरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या मालाचा 3 जिल्ह्यांचा मी वितरक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मला संभ्रमात पडलेलं पाहून ही ती गिफ्ट आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हणालो, सर, मी समजू शकतो ते, पण त्यासाठी आवश्यक गोष्टी माझ्याकडे नाही आहेत. एक म्हणजे मी स्वतः इथल्या जबाबदारी पलीकडे तिथे वेळच देऊ शकणार नाही. दुसरं म्हणजे माझ्याकडे तुम्हाला हवी तशी मोक्याची जागा नाही आहे. तिसरं म्हणजे तो माझा विषय आणि पिंड नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिपॉझिट आणि माल साठवण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही आहे. त्यांनी माझा एक एक मुद्दा खोडून काढला. तुम्ही हो म्हणा, बाकी जबाबदारी माझी. कशी ते मी नंतर सांगेन. तुमची गॅरेजची आत्ताची जागा आम्ही येताना पाहून आलो. ती आम्हाला पसंत आहे. तुम्हाला डिपॉझिट किंवा कुठलेही आगाऊ पैसे भरायचे नाही आहेत. कुठल्या किती आणि किती बॅटरीज पाठवायच्या, हे कुठले चार्जर किंवा टेस्टर्स घ्यायचे ते मी पाठवेन. पाण्यात पडल्यावर पोहता येईल. काही अडचण आलीच तर मला सांगा. अजून काय हवं आहे? आवश्यक शॉप, रॅक्स, होर्डिंग्ज, जाहिराती सर्व खर्च त्यांनी आणि कंपनी असं दोघांनी मिळून केला. 2 वर्षांनी मी नोकरी सोडली. तोपर्यंत मला बसायला जागा झाली होती. 10-12 वर्ष मी अतिशय रुबाबात राज्य केलं, उपभोगलं. त्यांच्या अपेक्षांना फळ दिलं. त्यांनी मला पायरी दिली, सिंहासन दिलं, राजा केलं. याचं सर्व श्रेय त्यांना समर्पित एका संचिताचं सार्थक झालं. श्रोते हो, व्यक्त अव्यक्त या कार्यक्रमात CL कुलकर्णी लिखित अनुभूती या पुस्तकातला कर्मयोग हा भाग आज आपण ऐकलात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोत्स्वकर्मणी. भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला मानवी जीवनाचं उद्दिष्ट आणि सार असणारी भगवद्गीता सांगितली आणि त्यातल्या कर्मयोगातला हा एक महत्त्वाचा असा संदेश त्यांनी या गीतेतून अर्जुनाबरोबरच समस्त मानव जातीला दिला. या श्लोकाचा अर्थ असा की फळाची आशा न धरता कर्म करा. खरं तर या श्लोकामध्ये जो अधिकार हा शब्द आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. श्रीकृष्णांनी सांगितलं की फक्त कर्म करण्यावरच तुमचा अधिकार आहे. कुठलं कर्म करायचं, कसं कर्म करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या बुद्धीनं निर्णय घेऊन कशी कृती करायची हेही तुमच्या अधिकारात आहे. पण त्याचं फळ कसं आणि कधी मिळेल यावर तुमचा हक्क नाही. म्हणूनच फळाची अपेक्षा न धरता कर्म करा. पण खरं तर आपण सर्वसामान्य माणूस कुठलंही काम करताना त्यातून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे याचा विचार करूनच ते काम करत असतो. त्यामुळंच आजच्या आपल्या जीवनाशी या श्लोकाची सांगड घालायची असेल तर असा विचार नक्कीच आपल्याला मांडता येईल की फळाची अपेक्षा न करता, आसक्ती न धरता पूर्ण कामावर लक्ष केंद्रित करून जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण कर्म करा, विवेकपूर्ण कार्य करा. आणि जसं कर्म तसं फळ मिळेलच. चांगलं फळ जर आपल्याला उपभोगायचं असेल तर अर्थातच आपलं कर्म चांगलंच असलं पाहिजे. आणि चांगलं काम करण्यासाठी आपल्या मनातली कर्तव्याची इच्छा आणि बुद्धी याचा उत्तम कार्य करण्याच्या दृष्टीनं वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. याला आपल्याला योगबुद्धी म्हणता येईल. कारण योगाचा अर्थ म्हणजे सांधणं किंवा जोडणं. आणि म्हणूनच गीतेमध्ये सुद्धा योग कर्मसु कौशलम म्हणजे समतोल आणि स्थिर बुद्धी असेल तर कर्म कौशल्यपूर्ण आपोआपच होईल आणि योग साधेल असं म्हटलंय. अनुभूती पुस्तकातला आजचा हा भाग ऐकताना गीतेतल्या या वचनांची अगदी प्रकर्षानं जाणीव होते. कंपनीमध्ये काम करत असताना लेखकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव होती. काम करण्याची कौशल्यपूर्ण बुद्धी होती.
त्याचबरोबर लेखकावर झालेले उत्तम संस्कार, त्यातून त्याला आलेली योग्य अयोग्यतेची जाणीव आणि विवेकी विचार, आणि त्यातूनच त्यांच्या हातून उत्तम असं कार्य घडत होतं. त्यामुळंच त्यांना मिळालेलं फळही हे उत्तमच होतं. आणि मला असं वाटतं लेखकाला सुद्धा हा अनुभव घेताना गीतेतल्या या वचनांचीच अनुभूती आली असेल. अनुभूती ऐकायला विसरू नका. रेडिओ जयंतवर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी.